जोगेंद्र सिंह चौहान. आज आपण खिचडी वाटपचा कार्यक्रम केला, काय सांगतो? आम्ही दरवर्षी हनुमान जयंतीला आणि आषाढी एकादशीला आमच्या जिमच्या ग्रुपतर्फे आमचे जिमचे ओनर आहेत श्री राजेश जाधव सर आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होत असतो. दरवर्षी आम्ही 1.25 ते 1.5 क्विंटल साबुदाणा भिजवून त्याची खिचडी बनवतो आणि ते वाटप करतो. जे पथचारी लोक जात आहेत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला, त्यांना सगळ्यांना प्रसादाचा वाटप होतो. किती वर्षापासून चालू आपलं? मागच्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. 4 ते 5 वर्षापासून आम्ही कंटिन्यू खिचडी वाटपचं कार्यक्रम करतो आहे. त्याच्यातून काय असतं आपलं कार्यक्रम? आणि हनुमान जयंतीला पण आम्ही खिचडी वाटप करतो. किती किलोची आता हे 5 वर्ष झालं. खिचडी किती किलोची वाटप ही 1.5 क्विंटलची खिचडी. किती लोकांचं नियोजन करतो? किती लोकांचं नियोजन आहे? हे कमीत कमी 4,500 ते 5,000 लोकांचं नियोजन आहे. किती वाजेपासून लावलं सर? हे 8 वाजेपासून चालू केली सर. आता बघा 10 होत आहे. किती वाजेपर्यंत चालू राहतं सर? हे आता कमीत कमी मला 11:30-12 वाजेपासून चालू झालं. जवळपास किती लोकांना अन्नदान होतं असं वाटतं? 5,000-5,500 लोक तर खाली. फार मोठं पुण्याचं काम करताय सर तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुमच्या ग्रुपबद्दल सांगा थोडं. हे सगळं आमच्या ग्रुपचा खूप मला एकदम हाताला हात लावून उभा करते सगळ्या गोष्टी. सगळ्यांचा हेल्प घेतो. आरोग्य जोगेंद्र चव्हाण सर, आम्ही भुगे सर, दिनेश काटो, हे सगळे महेश, सगळे आमचे एकदम घरच्या. मी महेश हावे. आम्ही द फ्लेक जिमतर्फे फार याला आम्ही प्रोग्राम ठेवत असतो. त्यामध्ये खिचडी वाटप ठेवतो, कधी केळी वाटप ठेवतो. असे आमचे प्रोग्राम कंटिन्यू नवीन ॲक्टिव्हिटी आम्ही करत असतो. मी दिनेश चावरे. सगळ्यांना पहिले तर आषाढीच्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. द फ्लेक जिम ग्रुपतर्फे आम्ही सगळे हे अन्न वाटपचा कार्यक्रम करतात आणि कुठलाही कार्यक्रम असो, कुठल्या प्रसंगी असो, आम्ही ते मदत करायला किंवा स्पर्धे घ्यायला उभे राहतात. रामकृष्ण हरी. शिवाजी भुगे. आम्ही बरेच विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये सहभागी असतो. त्यातीलच हा एक उपक्रम आहे की जो आज जे श्रद्धाळू जे दर्शनाला जात आहेत, भाविक जात आहेत, त्यांना खिचडीचं वाटपाचं नियोजन केलेलं आहे. जवळपास 7-8 हजार लोकांना प्रसादाचा लाभ मिळेल. धन्यवाद. कसं खिचडी वगैरे वाटप करतो. वाटतं की आम्हाला खूप मोठं पुण्याचं काम केल्यासारखं असं वाटतं आम्हाला, आणि केलंच समजा चरणाशी पतित माझी नदी धरली चंद्रभागा अलीकडे मला पलीकडे. दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतोय. आषाढी एकादशीनिमित्त आज सलग 20 वर्ष झाले हा कार्यक्रम जाधव मंडळ आणि त्यांचे मित्रमंडळ करत आहे. भाविकांसाठी खिचडी वाटप असो, हे असो, सर्व सामाजिक कार्यामध्ये जाधव मंडळ प्रतिष्ठान व मित्रमंडळ सहकार्य करत असते. आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देतो व त्यांनी त्यांचा प्रवास दिंडीमध्ये पायी चालत आहे. त्यांनी म्हणजे त्यांच्या सुरक्षेची जी काळजी घ्यावी ही नम्र विनंती. मित्रमंडळ सांगा. मित्रमंडळ जाधव मंडळतर्फे मित्रमंडळ ब्रह्माजी जाधव, कल्याण जाधव, भाऊसाहेब जाधव, बबन अवसरभर, सतीश थोरात, राजेंद्र गायकवाड, भगवान वाणी व सर्व मित्रमंडळ आमचे अण्णा हे पण दरवर्षी म्हणजे सहकार्य करत असतात. यांची खूप म्हणजे सेवा होती. किती वर्षापासून चालू? हे 20 वर्ष झाले सर कार्यक्रम आयोजित करतोय जाधव मंडळ. काय शुभेच्छा त्यांना लोकांना अशा अतिशय आषाढी एकादशी नाही निमित्त म्हणजे चांगला म्हणजे पाऊस वगैरे चांगला पडो, शेतकरी सुखी राहू. वारकऱ्यांचं जी भक्ती आहे ही आषाढी एकादशी निमित्त त्यांची म्हणजे भक्ती खूप निष्ठावंत असते पांडुरंगाची चरणी. मी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो की सगळे म्हणजे भारतातले सगळे म्हणजे मानवांना जीव जीवन सुरक्षित. जय हरी.
जय हरी. दादा थोडासा जो शब्द बोलो. प्रोत्साहन मिळते भरपूर अशी गर्दी पण इथे असते. तुमचं नाव काय? माझं नाव गजानन सांगते आणि गंगाजल वॉटर सप्लाय तर ते इथं 40 बॉटलचा पाणी वाटपचा कार्यक्रम इथं आपण ठेवलेला आहे. सकाळपासून भरपूर असे पाणी वाटप आणि वाटपचा कार्यक्रम चालू आहे. किती वर्षापासून ठेवलेला कार्यक्रम? 2 वर्षापासून कार्यक्रम चालू आहे. आपण इथं स्टॉल लावतो आणि पाणी वाटतो. तुमचं वॉटरचं आहे का? गंगाजल वॉटर सप्लाय. तुमचं सप्लाय. काय नाव भाऊ? गजानन सांगते. ठीक आहे.